नमस्कार. लग्न, घटस्फोट, मुलांचा ताबा हे विषयच असे आहेत, नाही का? खूप वैयक्तिक, खूप भावनिक. पण जेव्हा हे वाद कोर्टात पोहोचतात, तेव्हा नेहमीची ती किचकट कायदेशीर प्रक्रिया तिथे खरंच प्रभावी ठरते का? भारतात या अत्यंत संवेदनशील प्रकरणांसाठी एक खास जागा कशी निर्माण करण्यात आली? चला, तेच आज आपण सविस्तरपणे पाहूया. तर आपण ज्याबद्दल बोलणार आहोत त्याचा मूळ आधार आहे हा कायदा, कौटुंबिक न्यायालय कायदा 1984. हा फक्त एक कायदा नाहीये, तर कौटुंबिक न्यायाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, पटकन बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. आपण कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या मुळाशी जाऊ, तिथले न्यायाधीश आणि समुपदेशक कसे वेगळे आहेत ते शोधू, न्यायालयाचं कार्यक्षेत्र समजून घेऊ आणि मग समान नागरी कायद्याच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या चर्चेकडे वळू. तर पहिला प्रश्न, या कायद्याची गरजच का पडली? विचार करा, पारंपरिक न्यायालयांमध्ये सगळा भर असतो जिंकण्या-हारण्यावर, पुराव्यांवर. अशा वातावरणात कौटुंबिक वाद हाताळणं किती अवघड होऊ शकतं? याच गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी एका अधिक संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनाची गरज होती. आणि त्याच गरजेतून कौटुंबिक न्यायालय कायद्याचा जन्म झाला. बरं, हा कायदा काय सांगतो? याचं कलम 3 म्हणतं की ही न्यायालये अशा ठिकाणी स्थापन केली जातात जिथे लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे. उद्देश अगदी स्पष्ट आहे, जिथे जास्त लोक तिथे कौटुंबिक वादही जास्त. मग अशा मोठ्या शहरांमध्ये न्यायाची गरज असलेल्यांना वेळेवर आणि योग्य मदत मिळावी यासाठी ही तरतूद केली गेली. आता ही न्यायालयं वेगळी का आहेत हे समजून घेऊया, आणि याचं खरं उत्तर आहे तिथल्या लोकांमध्ये. या न्यायालयांना खऱ्या अर्थाने वेगळं बनवते ती म्हणजे त्यांची रचना. इथे फक्त कायद्याचे जाणकारच नाहीत, तर कुटुंबांना भावनिक आणि सामाजिक आधार देणारे समुपदेशक आणि समाजसेवकही खूप महत्त्वाचा भाग आहेत. मग न्यायाधीश कोण बनू शकतं? त्यासाठी कलम 4 मध्ये काही निकष दिले आहेत. कमीत कमी 7 वर्षांचा न्यायालयीन किंवा वकिलीचा अनुभव लागतो आणि निवृत्तीचं वय आहे 62. पण यातली सगळ्यात लक्ष वेधून घेणारी तरतूद म्हणजे या पदासाठी महिलांना प्राधान्य दिलं जाईल. यामागचा विचार कदाचित हाच असावा की कौटुंबिक प्रकरणं अधिक संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने हाताळली जावीत. आणि गंमत म्हणजे इथे फक्त न्यायाधीश आणि वकीलच नसतात. कलम 5 नुसार न्यायालयीन प्रक्रियेत समाजकल्याण संस्था, कौटुंबिक कल्याणासाठी काम करणारे व्यावसायिक आणि समाजसेवक यांचीही मदत घेतली जाते. याचा सरळ अर्थ असा की न्याय देताना फक्त कायदेशीरच नाही, तर सामाजिक आणि भावनिक बाजूंचाही विचार केला जातो. ठीक आहे, मग ही कौटुंबिक न्यायालये नक्की कोणत्या प्रकारची प्रकरणं हाताळतात? त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे ते आता पाहूया. कायद्याच्या कलम 7 मध्ये याची एक सविस्तर यादीच आहे. यामध्ये जवळपास सगळ्याच कौटुंबिक वादांचा समावेश होतो. म्हणजे बघा, लग्नाला अवैध ठरवणं, घटस्फोट, नवरा-बायकोमधील मालमत्तेचे वाद आणि मुलांचं पालकत्व किंवा ताबा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करणाऱ्या प्रकरणांचा समावेश आहे. आणि इथेच या न्यायालयांचं सगळ्यात मोठं वेगळेपण दिसून येतं, त्यांची कार्यपद्धती. इथे खटला जिंकण्या किंवा हरण्यापेक्षा दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून आणण्यावर, म्हणजे तोडगा काढण्यावर जास्त भर दिला जातो. अगदी कायद्याच्या कलम 9 मध्येच या न्यायालयाचं सार दडले आहे. ते स्पष्टपणे सांगतं की न्यायालयाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रयत्न हा भांडण मिटवून समेट घडवून आणण्याचा असला पाहिजे. हे एकच वाक्य या न्यायालयाचं मुख्य उद्दिष्ट आणि त्याची कार्यपद्धती अगदी स्पष्ट करतं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही खास नियम पण आहेत. उदाहरणार्थ, कलम 11 नुसार सुनावणी खाजगीत होऊ शकते, जेणेकरून वैयक्तिक गोष्टींची गोपनीयता जपली जाईल. कलम 12 नुसार वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कलम 13 नुसार वकिलांना थेट प्रतिनिधित्व करण्याचा स्वयंचलित अधिकार नाही. यामागचा हेतू हाच की कायदेशीर डावपेचांपेक्षा मोकळ्या संवादावर भर दिला जावा. बरं, आतापर्यंत आपण कौटुंबिक न्यायालयांच्या कार्यपद्धतीबद्दल बोललो. आता आपण या विषयाला एका मोठ्या देशव्यापी चर्चेला जोडूया. ही चर्चा केवळ कायद्यापुरती मर्यादित नाही, तर ती भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेशी जोडलेली आहे, आणि ती म्हणजे समान नागरी कायदा. समान नागरी कायदा म्हणजे UCC म्हणजे नेमकं काय? तर आपल्या मूळ स्रोतानुसार याचा अर्थ असा आहे की लग्न, घटस्फोट, वारसा हक्क यांसारख्या वैयक्तिक बाबींसाठी
देशातल्या सगळ्या नागरिकांना, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, एकच कायदा लागू असावा. या चर्चेमागे एक मुख्य कारण म्हणजे सध्याच्या वैयक्तिक कायद्यांमधला फरक. आपण ज्या स्रोताचा अभ्यास करत आहोत त्यात काही उदाहरणं दिली आहेत. जसं की हिंदू कायद्यात एकपत्नीत्वाचं तत्व आहे, तर मुस्लिम कायद्यात काही विशिष्ट परिस्थितीत बहुपत्नीत्वाला परवानगी आहे. तसंच घटस्फोट आणि पोटगीच्या नियमांमध्येही खूप मोठा फरक आहे. तर मग इतक्या सगळ्या चर्चेनंतर आपण ज्या मूळ दस्तऐवजाचा अभ्यास करतोय तो शेवटी काय म्हणतो? भारतात सर्वांसाठी एकच कायदा असणं खरंच शक्य आहे का? आपण ज्या स्रोताचं विश्लेषण करत आहोत तो एका खूप स्पष्ट निष्कर्षावर येतो. त्यात असं म्हटलं आहे की भारतातील धार्मिक विविधतेमुळे कायदा सर्व रहिवास्यांना समान रीतीने लागू केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतात UCC शक्य नाही. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा त्या विशिष्ट दस्तऐवजाचा निष्कर्ष आहे आणि यावरची चर्चा अजूनही सुरू आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला एका अंतिम आणि खूप मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो. सर्व नागरिकांसाठी एकच कायदा लागू केल्याने विविधतेने नटलेलं आपलं राष्ट्र खरंच एकत्र येतं, की त्यामुळे देशाची जी मूळ ओळख आहे, जी त्याच्या विविधतेतच आहे, तीच पुसली जाते? यावर नक्कीच विचार करायला हवा.